जय शिवराय. मी आता सासवडमध्ये 2 महिन्याचा एक छोटा मुलगा आहे. तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, पूर्ण बघा. म्हणजे अक्षरशः मुंग्या लागलेल्या मुलाला एक छोटस नवीनच जन्माला आलेलं बाळ आहे. व्हिडिओ दाखवतो. 2च महिने. आणि ही आई आहे. आई थोडं व्यवस्थित माहिती देत नाही. थोडंसं म्हणजे काय मनोरुग्ण आहे किंवा काय आहे त्यांचं त्यांना माहिती. पण मला माहिती दिली भाऊंनी का गेल्या बऱ्याच दिवसापासून ते इथं रोडवर राहत आहेत आणि अक्षरशः कुत्र्यांनी त्या दिवशी ह्या बाळाला ओढत नेलेलं आणि मुंग्या वगैरे लागल्या होत्या बाळाला. तर मी आता त्यांना घ्यायला आलोय ते सासवडमध्ये. तर बाळ पाहत आहे. तर एकाच उद्देशाने आलो का छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने, महादेवांच्या आशीर्वादाने आपण अशा लोकांसाठी काम करतोय का ज्यांना आज आपलं म्हणणारं कोणी नाही. तर ह्या सगळ्यांनी मला माहिती, ह्या भाऊनी माहिती दिली आणि खास करून यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. का 2 दिवस झालं म्हणजे मी हॉस्पिटलच्या कामात होतो आणि त्या बाळाकडे लक्ष दिलं. तर मी आंबेकर ताई, त्याच्यानंतर आपले व्यासदादा आहेत, त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो का त्यांनी फुलाची पाकळी मदत केली. आणि मी मगाशी टाकलेली काय यांना आणायला चाललोय. छोटंसं बाळ आहे. कसं आपलं आयुष्य रोडवर जगत असेल, शेवटी आपण चांगली माणसं आहेत, आपण आपलं आयुष्य कसंही जगू शकतो. पण आज 2 महिन्याचं बाळ आहे. पुढे उपचार भेटलेत का नाही, इंजेक्शन घेतलेत का नाही हे पण माहित नाही. तर मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो. आणि आता मी या बाळाला आपल्या छत्रपती शिवरायांचा जन्म झाला किल्ले शिवनेरी त्या ठिकाणी घेऊन चाललोय. आणि मी आंबेकर ताई यांचं मी खरंच मनापासून धन्यवाद देतो. माझा एक फोन गेला त्यांना. तर आंबेकर ताईंनी फुलाची पाकळी मदत केली. आणि हे प्रियामन्स व्यास यांचंही मी मनापासून धन्यवाद देतो दादांचं का त्यांनी फुलाची पाकळी मदत आपल्या या बाळासाठी केली. तर हा दादांचा फोटो आहे. ते यांचंही मी मनापासून धन्यवाद देतो. ते आता US मध्ये आहेत. तर अमेरिकेतून सुद्धा ते आपल्या ह्या शिवकार्याच्या पाठीशी उभे असतात. आणि झालं तर आपणही आपली फुलाची पाकळी म्हणजे तुम्ही मदत करत असतात. आता यांना मी आश्रमात घेऊन चाललोय. आणि भाऊ या ना, माहिती सांगा कसं काय इथं परिस्थिती काय होती बाळाची काय नाही. त्याला मुंग्या लागल्या होत्या नाही आम्ही सगळे जण गेलो. गावातल्या लोकांनी सहकार्य केले. त्याचं काहीतरी व्यवस्थित करून अक्षयचं नाव आठवलं. मग त्याला कॉन्टॅक्ट. आणि हा विदाटे म्हणजे आमच्या इकडचेच आहेत भाऊ. तर भाऊंचंही मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्या कुटुंबाचंही देतो, या ताईंचंही देतो का सगळेजण आपलं म्हणून त्यांच्या सोबत राहिले. ताई या इकडं, तुमचं गाव सांगा इकडे या. आणि खोटं नाव नका सांगू, खरं सांगा. कुठून आलेत, काय आलेत. या ना, या पुढे या आता नका. आणि जर कोण ओळखीचं असेल तर मला कृपया संपर्क करा. पुण्यातून कुठून? भोसरीमधून.